नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया मेथीचे खुसखुशीत असे मुडके. हे पहा, 2 चमचे बेसन घेतले आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे उन्हाळ्याचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ. हे पहा, हे चमच्याने घेतलं आहे. 1 वाटी मेथी घेतली बारीक चिरून, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा कोथिंबीरीची पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा साखर. आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, 2 चमचे तेल, 2 मिरच्या, पाव चमचा मोहरी आणि पाव चमचे चिमूटभर हिंग आणि अर्धा लिंबू. हे पहा, मेथी आता घालून घेऊया. 1 वाटी घेतली आहे मी. हे सगळे सुके मसाले ते पण घालून घेऊया. आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे आणि हे 2 चमचे तेल आणि तीळ घेऊया घालून. 1 चमचा घेतला आहे. हे सर्व पीठ घालून घेऊया. खूप छान होतात हे मेथीचे मुडके. आणि आता अर्धा लिंबू घातलं ते पिळून घेऊया. असा हात पकडायचा, बी वगैरे असेल तर हातावरच पडणार. आणि आता एकजीव करून घेऊया. हे पहा, एकजीव करून घ्यायचं छानपैकी. थोडं पाणी घालून आता याचा पोळा करून घेऊया. हे पहा, पोळा तयार झाला आहे. आणि झाकण मारून ठेवूया. हे पहा, 5 मिनिटं झाली आहे. छानपैकी पीठ पुन्हा मळून घेऊया. आळण घेतली आहे. चाळणीला 1 चमचा मी तेल लावून घेतलं आहे. आता छोटे छोटे याचे मुडके करून घेऊया. हे पहा, मी व्हिडिओमध्ये सांगते तसे तुम्ही करा माझ्याप्रमाणे. हे पहा, सर्व आता मुडके तयार करून झाले आहे. तुपामध्ये 1 ग्लास पाणी ठेवलं होतं, त्याच्यावर घालून घेऊया मुडके. हे पहा, 15 मिनिटं झाली आहे. छान शिजले आहेत. हे पहा, थंड होऊ दे, थंड व्हायला पाहिजे. हे पहा, असं आता कट करून घेऊया. हे पहा, आतून पहा, खूप छान दिसत आहे. हे पहा, सर्व मुडके आता कट करून झाले. आता त्याला फोडणी देऊया. हे पहा, तेल घातले, कडकडीत गरम होऊ दे. मिरची, हिंग आणि ही मोहरी छानपैकी अशी भाजायला पाहिजे. आणि 1 चमचा सफेद तीळ आणि हे मुडके घालून घ्यायचे. ही डिश ना गुजराती आहे. ह्या डिशला गुजरातमध्ये मेथी मुठिया म्हणतात. हे पहा, खूप छान झाले आहे, खूप छान दिसत आहे. हे पहा, आपले मेथीचे मुडके तयार करून झाले आहेत. पहा, छान दिसत आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.